नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात ज्योती कानेटकर यांच्या उत्क्रांती या कथासंग्रहातली कथा. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब झालेलं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. चला श्रोते हो, ऐकूयात ज्योती कानेटकर लिखित शेवट. आपल्या मुलांच्यात आपलं काहीतरी राहून जातं असं म्हणतात. तोच वारसा असतो. आपण इथे येऊन गेलो याची निशाणी असते. पण तेही काही खरं नाही. मुलं आपली आपल्यात असतात. शेवटी आपण एकटेच. आईची नाळ तुटल्यापासनं ते सरणावर जाईपर्यंत एकटेच. अगदी आठवतंय तेव्हापासनं सुखापेक्षा दुःखाची सोबत आपल्याला जास्त ओळखीची. दुःखाचे करडे काळे रंग सतत मनाची सोबत करणारे, आपले सवयीचे सोबती. जेव्हा जेव्हा काही सुख आयुष्यात येईल असं वाटलं तेव्हा मागून येऊन दुःखानं बाजी मारली. 10 माणसात वाढलेले आपण निमिषच्या आईवडिलांबरोबर फक्त राहायचंय म्हणताना हसूच आलं. आपल्याला 10 माणसांच्या ठिकाणी 2 माणसं म्हणजे काहीच नाही. मला खूप खूप आवडतेस तू पियू, पण मी आईवडिलांचा एकुलता आहे. त्यांना सोडून वेगळं राहणं मला जमणार नाही. तुला चालेल? हो, त्यात काय आहे, सहज पटवून घेईन मी त्यांच्याशी. नाहीतरी मला वडील नाहीत आणि तुझ्या दादांना मुलगी नाही, म्हणजे दोघांनाही दोघं मिळतील असंच नाही का? 21व्या वर्षी सगळी गणितं सोपी असतात. त्यावेळच्या निमिषच्या मौनाचा अर्थ आपण हो असा घेतला होता. सत्य कळायला 2 तप उलटायला लागली. आळत्याच्या पावलांनी हळूच माप उलथून बंगल्यात प्रवेश करताना हुलकावणाऱ्या सुखाची चाहूल लागली होती. दिवसभराच्या श्रमानं जीव थकला होता. आपलं नाजूक शरीर विसावायला मागत होतं. पण लक्ष्मीपूजनालाच भटजींनी 1.5 तास घालवला. मान टाकलेल्या रोपट्यासारखी आपली अवस्था झाली होती. मामा मामी इतर काही नातेवाईक मुद्दाम आपल्याबरोबर आले होते. एकदाचं लक्ष्मीपूजन आवरलं, सगळे जायला निघाले. आपला जीव सगळा गोळा झाला. गळ्यात आवंडा दाटला, डोळे पाण्यानं डबडबले. दारात आपण निरोप द्यायला आलो तशी मागून सासऱ्यांचे करडे शब्द. पियूबाई, डोळ्यातनं एक टीप निघता कामा नये. तुम्ही रडलेलं आम्हाला मुळीच खपणार नाही. आवाजात माया नाही, जरब. एवढ्या थकव्यातून सुद्धा आपल्याला तो डसला, खोपला. निग्रहानं अश्रू परतवले खरे, पण तोंडातले निरोपाचे शब्दही आटले. पहिल्या रात्रीसाठी खोलीत शिरताना सासूबाई बरोबर आल्या. नवीन डब्बल पलंग, ड्रेसिंग टेबल, आपल्याबरोबर आणलेली भली मोठी ट्रंक सगळं तिथेच होतं. नंतर कळलं की पलंग आणि ड्रेसिंग टेबल निमिषच्या श्रीमंत आतोबांनी लग्नाचा आहेर म्हणून दिलं होतं. सासूबाईंनी ते आपणच केल्याच्या थाटात स्वागत केलं. जाता जाता सांगितलं, घरात लग्नाचे पाहुणे आहेत, तेव्हा वेळेवर तयार होऊन बाहेर ये. सगळी वडील मंडळी असताना अवतारात आळसावून आलेलं बरं दिसणार नाही. प्रत्येक सूर बेसूरच का लागत होता आपल्याला कळत नव्हतं. म्हटलं जाऊ दे, नंतर सावरून घेऊ. निमिषचे काका मामा ड्रिंक्स घेऊन सैलावले होते आणि दर 15-20 मिनिटांनी येऊन दारावर धडका मारत होते. निमिषला हाका मारत होते. परत आपला जीव गोळा झाला. पहिली रात्र कसली ती, सर्वच विचित्र. त्या लोकांना तो फार विनोद वाटला होता हे त्यांच्या 7 मजली हसण्यावरनं कळतच होतं. पण आपला फक्त थकवा वाढला. एका सुंदर अनुभवाची माती झाली. येणाऱ्या आयुष्याची ती नांदीच ठरली. जुन्या पठडीत वाढलेल्या आपल्याला असं कधी वाटलंच नव्हतं की आपण ह्या लोकांना जिंकू शकणार नाही. नव्या नवरीची वागणूक आपल्याला कधी मिळाली नाही याची खंत न बाळगता आपण हुरूपानं नव्या आयुष्यात प्रवेश केला.
नवविवाहितांच्या आयुष्यात अपेक्षित असलेल्या रात्रींच्या जागरणानंतर कधी सकाळी झोपावंसं वाटलं तर त्याला अनुमोदन तर दूरच, पण सासूबाईंचा हुकूम सुटलेला की सकाळचा चहा टेबलावर हजर पाहिजे. निमिष कुशाल झोपलेला आणि आपण डोळे तारवटून चहाचा ट्रे टेबलावर ठेवून मान खाली घालून बसलेलो. नवपरिणीत सून समोर आहे याचं भान न ठेवता सासू सासऱ्यांचं वागणं. आपला चहाचा गोट घशातच अडकलेला. पुढे अनेक वर्षे लागली सांगायला की तुमचा चहा आणि रोमांस तुम्ही एकट्यानं करा, मी माझ्या नवऱ्याबरोबर घेईन. जेवणाची तीच गत. आपण सासूबाईंच्याकडनं समजून घ्यायचा खूप प्रयत्न केला, त्यांच्या पद्धती, त्यांच्या रेसिपीज. एखादी गोष्ट हुरूपानं करून पानात वाढावी की सासरे हेलकावणीच्या सुरात म्हणणार, हे काय यात कांदा उभा चिरून घातलाय, आडवा का नाही. आपण हतबुद्ध. मिरच्यांच्या बद्दलचं वाक्य आज मी तिला झणझणत आहे. तुमच्या माहेरी मिरच्या वर टांगून खाली उचक्या देत असतील तसं इथे चालणार नाही, व्यवस्थित स्वयंपाक करायला शिका. दरवेळेस कौतुकाच्या ऐवजी उपेक्षाच वाट्याला आली. तेही अंगवळणी पाडून घेतलं, पण नवीन गोष्ट करायची उमेदच खचत गेली. नवीनचा जन्म झाला आणि आपले हाल आणखीनच वाढले. आधीच बाळणपण जड गेलेलं, त्यात रात्रीचं दूध पाजणं. सकाळी जीव मेटाकुटीला येई, पण कुणाला कधी वाटलं नाही की हिच्या कामात हातभार लावावा किंवा काही कामांना बाई ठेवावी. घर आणि संसार आपला आहे असं समजून आपण सर्व काही केलं. वास्तवात मात्र जबाबदारी आपली आणि अधिकार सासू सासऱ्यांचे अशी वाटणी झाली. साधं भिंतीवरचं चित्र बदलायचं म्हटलं तरी चोरी. शोभेच्या वस्तू सुबकपणे लावून ठेवल्या आणि निमिषच्या ते लक्षात येऊन त्यांनी म्हटलं, वा पियू वा, ही अरेंजमेंट छानच दिसतीये, की दुसऱ्या दिवशी धूळ झटकण्याच्या निमित्तानं झालीच त्याची उचलबांगडी. आपण आपल्या अपेक्षा परत तपासून पाहिल्या. थोडं प्रेम, थोडं कौतुक, कुटुंबात आपलं असं एक स्थान, एवढंच तर हवं होतं आपल्याला. नवीनला जन्म दिला तरी आपलं स्थान कधी उंचावलंच नाही. आपण विचार केला, जाऊ दे, आपण निमिषला वचन दिलंय त्याला जागायचं, मनाला एवढं तेवढं लावून घ्यायचं नाही. आपण तरी सासऱ्यांना मनापासनं वडिलांच्या ठिकाणी मानलं. कितीतरी मैत्रिणींकडनं आपल्याला माहिती होतं की दीर वहिनीच्या नात्याप्रमाणे हे सुद्धा एक तरल नातं होतं सासरा सुनेचं. पण आपल्याकडे ते कधी फुललंच नाही. एकदा रस्त्यात आपलं आणि निमिषचं भांडण झालं कशावरून तरी. आपण ताड ताड चालत घरी आलो. धावत सासू सासऱ्यांच्या खोलीत शिरलो. समोर सासरे खुर्चीवर बसले होते. त्यांच्या गुडघ्याला मिठी मारून हमसा हमशी रडलो. त्यांचा हात तर डोक्यावरनं फिरला नाहीच. वरून थंड बर्फाच्या गोळ्यासारखे शब्द आपले काळीच थिरकवणारे. उठा पियूबाई, आम्हाला असली प्रदर्शनं आवडत नाहीत. त्याच्याशी लग्न केलंयत, आता येईल त्याला तोंड द्या, आम्हाला मध्ये पाडायचं काही कारण नाही. विंचू चावल्यासारखे आपण बाजूला झालो. त्या दोघांचे वाढदिवस आपण हौसेनं साजरे केले. गोडधोड केलं, सरप्राईज पार्टीज दिल्या, आपल्याला परवडेल तेवढ्या भेटवस्तू आणून दिल्या. ते उठतील तर गंमत वाटावी म्हणून निजानीज झाल्यावर उठून टेबलावर केक झाकून ठेवला. ताजी फुलं आधी आणून टेबलावर मांडून ठेवली. सकाळी उठून नमस्कार करायला गेलं तर चेहऱ्यावरची सुरकुतीसुद्धा हल्ली नाही. कुठल्या वेगळ्या मुशीतून ही माणसं घडली कधीच कळलं नाही. त्यांनी कधी परतून आपल्या वाढदिवसाची दखल घेतली नाही की कधी हौसेनं एखादी वस्तू आणून दिली नाही. त्यांच्या भावविश्वात त्यांच्या नातवाला सुद्धा स्थान नव्हतं. त्यांनी काही वाखाणण्यासारखं केलं तर ते त्यांच्या घराण्यात साहजिक होतं असं त्यांना वाटे. आपण परिश्रम किंवा प्रेमानं त्यांना जिंकू शकू अशी आशा हळूहळू मालवली. आपण घराच्या विश्वापासनं नकळत वेगळे झालो. घरचं सांभाळून हा सगळ्या मध्यमवर्गीय बायकांचा मंत्र जपत आपण थोडं सामाजिक काम करायला लागलो.
त्याबद्दल चाललेली किरकिर, नाराजी काना आड करत आपलं काम चालू ठेवलं. नवीन आपलं करिअर बनवायला दूर निघून गेला आणि आपल्या आयुष्याला ग्रहण लागल्यासारखं झालं. निमिष कायमच अलिप्त राहिलेला. निमिष मिळवत होता तो सर्व पैसा घरातच खर्च होत होता. ह्यांचे मात्र दर 2-3 महिन्याला पैसे गुंतवले जायचे आणि त्यावर नावही तिघांची. आपण अस्तित्वहीन असल्यासारखं वाटणं जास्त दृढ व्हायचं. जाऊ दे ग, काय लक्ष देतेस या गोष्टींकडे, हा निमिषचा ठरलेला प्रतिसाद. लग्नाच्या इतक्या वर्षात कधी सुट्टीवर गेलेला आठवणीत नाही. आपल्याबरोबरचे लोक हळूहळू मालदार झाले. नवीन गाड्या दारात झुलू लागल्या. त्यांचं क्लब पार्ट्यांचं विश्व आपल्याहून वेगळं झालं. आपण आणखीनच एकटे झालो. निमिषसारखं कॉम्प्युटरपुढे मन रिझवता नाही आलं आपल्याला. वय परतवे थोड्या प्रकृतीच्या व्याधी मागे लागलेल्या. औषध पाणी सुरुवात केलं तशी आजारी सून हाही शिक्का कपाळी आला. यात आपलाही काही वाटा असेल हे त्यांच्या खिसगणतीत सुद्धा नव्हतं. खंतावलेलं मन, ढासळलेली प्रकृती यात आपण खचतच राहिलो. तरीही काम चालू ठेवलं. त्यात आपलं मन रमायचं. आपल्याला आपण सापडायचो. यासाठी अधूनमधून फोन, काही तास बाहेर जाणं हे तर असायचंच. त्यावेळेस फोनला उत्तर द्यायला कोणी नाही, दरवाजा उघडायला कोणी नाही म्हणून धुसफूस. सगळा मेनू ठरवून बाईंना सांगून गेलं तरी आयत्या वेळी मेनू बदलणं, बाईंच्यावर ओरडणं, कामवालीला ताबडवून घेणं. परत आलं की त्यांच्या तक्रारी, मग त्यांना शांत करणं. म्हातारे येतो, लक्ष देऊ नका, मी काय म्हणते आहे का, वगैरे वगैरे. फोन करणाऱ्यांच्या तक्रारी, तुमचे लोक फार थंडपणे बोलतात हो, आम्ही काय घोडं मारलंय. इकडे डॉक्टर काळजीत, एवढी औषधं घेऊनही प्रकृतीत फरक पडत नाही म्हणजे काय प्रियालीताई, जरा स्वतःकडे लक्ष पुरवा, असं फार दिवस चालणार नाही. भिडस्त स्वभावामुळे म्हणा किंवा खाजवून खरूच काढायला नको म्हणून म्हणा, आपण ह्या बाबतीत कधीच काही फारसं केलं नाही. एक दिवशी विचार करता करता लक्षात आलं की केवढं बळ आपण खर्ची घालतो या गोष्टी. परत परत तोच आगडोंब आणि परत परत आपलं आगीवीज होणं. याबद्दल काहीतरी तोडगा शोधलाच पाहिजे, म्हणजे तेच बळ चांगल्या गोष्टीत खर्ची घालता येईल. मनाचा हिय्या करून उठलो आणि सासूबाईंच्याकडे गेलो. त्यांना सरळ सांगितलं, घरात तुम्ही दोघं वडील आहात, जरा वडीलकीनं आशीर्वादपूर्वक वागा. आम्हा सर्वांशी 2 प्रेमाचे शब्द बोला. घरात वातावरण शांत राहील. माझ्यानं आता होत नाही पूर्वीसारखं. त्यावर त्यांचा कांगावा, हो ना, घरचं तर काय सगळं तूच करतेस ना, आम्ही तर कोणीच नाही, काहीच करत नाही, खायला कहार आणि भुईला भार, म्हातारे झालो ना म्हणून नकोसे झालेलो. अहो असं कुठे म्हणते मी, एवढंच म्हटलं की प्रेमाचे 4 शब्द बोला. ही काय फार मोठी मागणी झाली का. तेवढ्यात मी सासूबाईंवर हल्ला करतेय आणि त्यांचा बचाव झाला पाहिजे अशा अवतारात सासरे तिथे हजर. सासूबाईंना हाताशी धरून ओढत बाहेरच्या खोलीत आणलं. काही बोलायचं नाही तिच्याशी, फार उद्धट आहे ही, काही पद्धत नाही हिला, नाहीतरी हिने केलंय काय कधी, सगळं तर तुम्हीच चालवताय, ही असते कुठे काही करायला. अहो पण मी इथेच आहे ना, काय बोलायचं ते सरळ माझ्याशी बोला ना. तर मला हातानं दूर जा दूर जा अशी कोण केली. लुळ्या कुत्र्याला हाकलायला करतो ना तशी. मग आपण खूप भडकलो. अहो मी काय घरातलं कुत्रं मांजर आहे का, असं दूर हो म्हणायला. अनेक वर्षांची तुमची कायदेशीर सून आहे मी, नीट वागा माझ्याशी. तुझ्यासारख्या बाईशी मला काहीही बोलायचं नाही आहे. सदान कदा फोनवर असतेस, 24 तास तुझी बडबड ऐकून कान किटलेत माझे, काही पद्धतच नाही आहे तुला. एक तर दादा माझं काम फोनवरच चालतं, पण ते मी माझ्या खोलीतनं करते.
आणि जर सर्व घरच चालवायचं आहे तर गडी माणसांशी, येणाऱ्या जाणाऱ्यांशी बोलावंच लागतं. माझ्याकडून होईल ती खबरदारी मी घेतेच. तुम्ही तर येता जाता दार लावून झोपलेले असता. एक फोन उचलत नाही की एक घंटा बघत नाही, उलट येणाऱ्या जाणाऱ्यावर डाफरत असता. अशी माणसं तोडत गेलात ना तर हे घर चालणं कठीण आहे. अनेक दिवसांचं आपलं मौन आपण मोडलं होतं. दुसऱ्या क्षणी सासरे ताडकन म्हणाले, चला हो, मी निगडीला फोन करतो वृद्धाश्रमाला, एक क्षण इथे राहायचं नाही आपल्याला. विजेवर विजा कोसळत होत्या. डोळ्यापुढे अंधेरी यायला लागली आपल्या. पहिल्यांदा 4 शब्द प्रेमाचे हक्कानं मागितले तर आपल्या चारित्र्याचे तुकडे करून आपल्या हाती देऊन निघून जाण्याचा अधिकार कुणी दिला यांना? निमिष आल्यावर काय म्हणेल, काय वाटेल त्याला? आज नवीन कुठे आहे या प्रसंगी? का कुणी नाही आहे इथे आपल्या बाजूनं बोलायला? हार कोणाची, जीत कोणाची? एवढी वाटचाल करून कुठंच कसं पोचलो नाही आहोत आपण. आपलं कोण, आपण कोणाचे? तिरीमिरीत बोललो आपण सासऱ्यांना, बास करा हा तमाशा, नाही तर फोन करून निमिषला बोलवून घेते. मी कुणीच नसले तुमची तरी तो तुमच्या रक्ताचाच आहे ना. निमिषला फोन लावला तर कुठल्याही परिस्थितीत तो येऊ शकणार नाही असं म्हणाला तो. आपण तसेच खोलीत आलो, दार लावून घेतलं, टेप चालू केला. ध्रुपदाचे स्वर घुमले. पाठीमागली सर्व वर्ष फेर धरून आपल्या भोवती नाचायला लागली, वाकुल्या दाखवायला लागली. आपली दृष्टी स्थिरावली डॉक्टरांनी दिलेल्या झोपेच्या गोळ्यांच्या बाटलीवर. ध्रुपद आता जास्त स्पष्ट ऐकू यायला लागलं. निमिषला ध्रुपद कधीच आवडलं नाही असा ओझरता विचार चमकून गेला. जाऊ दे, कशाला आता विचार करायचा कोणाला काय आवडतं त्याचा. आपल्याला काय आवडेल या क्षणी? झोप. खूप दिवसात शांत झोप लागली नव्हती आपल्याला. आपण बाटली उघडली, काही गोळ्या काढल्या, पाण्याबरोबर गिळल्या. मग परत विचार केला, हे काही खरं नाही. गाढ झोप लागायला हवी. आपल्याला वाटेल तेव्हाच त्यातून बाहेर पडू अशी. आणखीन थोड्या, आणखी वर थोड्या, म्हणजे खात्रीच होईल. दार लावलेलं आहे म्हणजे कोणी झोपमोड करणार नाही. ध्रुपद रंगात आलाय. पखवाज कसा छान घुमतोय. सगळीकडे प्रकाशच प्रकाश. आपल्याकडे हात पसरून येतोय. आपण त्याच्यात मिसळत चाललोत. असाही एक शेवट. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता ज्योती कानेटकर यांची कथा शेवट. कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. या कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. एवढीच विनंती करतो आणि थांबतो. भेटत राहूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर.